हॅलो, थोडा बेस वाटतो, कमी होईल का मंत्राला? हॅलो, हा ओके. हॅलो हॅलो हॅलो. ठीक आहे, जरा हार्मोनियमचा आवाज द्या. झाला? आजी कानावरचे हात पडले होय ना? आता ऐक तू पुढे. जेवताना पुढे काय काय सांगत होती म्हणून ते काहीच.
सुस्वागतम, नमस्कार, धन्यवाद. रंग देवता आणि स्थान देवतेला प्रथमतः नम्र अभिवादन करून जमलेल्या माझ्या तमाम भजनी रसिकांच्या चरणाची नतमस्तक होऊन आज या कुपेरे गावामध्ये भोवडवाडी विकास मंडळ कुपेरे यांच्या वतीने आज महाशिवरात्रीचा हा उत्सव, या उत्सवानिमित्त श्री विठ्ठल रखुमाईच्या या मंदिरामध्ये आज भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करून या ठिकाणी आज हा आमने सामने भजनाचा रंगीत तथा संगीत मनोरंजक डबलबारीचा सामना आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी आयोजन केलं ते भोवडवाडी विकास मंडळ कुपेरे या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय मनोहरजी भोवड, सचिव सन्माननीय रवींद्रजी भोवड, खजिनदार सन्माननीय चंद्रकांतजी भोवड, या गावचे गावकर सन्माननीय प्रभाकरजी भोवड, सर्व सभासद आणि कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि महिला मंडळ या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करतोय. ज्यांनी आम्हाला फोनद्वारे संपर्क केला ते आमचे मित्र सुप्रसिद्ध भजनी बुवा संतोषजी जोईल, यांचे शिष्य रवींद्रजी भोवड आणि समीर भोवड, त्याचप्रमाणे रुपेशजी भोवड यांचे माझ्या मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करून इथे जमलेल्या तमाम भजनी रसिक, पखवाज वादक, ज्येष्ठ श्रेष्ठ नाट्यकर्मी या सर्वांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून YouTube चॅनल चे मालक सर्वांनी आमचे मित्र महेश पांचाळ आणि त्यांचा जो चॅनल आहे ते श्री स्टुडिओ चॅनल, या चॅनलवरती जाऊन तुम्ही आमच्या लाईव्ह डबलबारी सामने पाहू शकता. आजच्या या डबलबारी सामन्यासाठी आमच्या जोडीला असणारे आजच्या एका रात्री बुद्धीचे आमचे प्रतिस्पर्धी बुवा सन्माननीय बुवा आदरणीय प्रमोदजी हरियाण बुवा यांचे पट्ट शिष्य सन्माननीय बुवा अभिषेक शिरसाट बुवा, त्यांना पखवाज करण्याचे सुप्रसिद्ध पखवाज वादक रुपेशजी परब, तबला साथ करण्याचे अभिषेक सुतार, आणि मला मी बुवा स्वतः श्री समीर रामा कदम, लिंग रवण प्रासादिक भजन मंडळ, गाव कोकण, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, मला पखवाज साथ करतात ते सुप्रसिद्ध पखवाज वादक ओंकार दुखंडे, तबला साथ करतात ते अभिषेक सुतार, माझं भजन मंडळ. आमच्या या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्येष्ठ श्रेष्ठ गावकरी, मानकरी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुंदर अशी साऊंड सर्व्हिस लाभलेली आहे ते सिद्धेजी भिखारंगे यांचे माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे वारकरी भजनी बुवा सावंत बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, सावंत ना, त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करून अवघ्या जगताचा आराध्य दैवत श्री गणपती गजाननाच्या चरणासी नतमस्तक होऊन, विद्येचा आराध्य दैवत सरस्वती मातेच्या चरणासी नतमस्तक होऊन, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून माझे ग्रामदैवत श्रीलिंगरावनाथाच्या चरणासी नतमस्तक होऊन, आई नवला देवीची कृपा आशीर्वाद घेऊन, ऐसरल्या जागेवाल्या नमस्कार करून, विठ्ठल रखुमाईची कृपा आशीर्वाद घेऊन, गणगौरीच्या प्रभूच्या भालचंद्र बाबांची कृपा आशीर्वाद घेऊन, कुणकेश्वराच्या चरणासी नतमस्तक होऊन आजच्या या आमने सामने रंगीत तथा संगीत मनोरंजक डबलबारीला सुरुवात करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एवढ्या जोरात बोला
माका शाळेतल्या बाईने शिकवले. कारण ह्यो सकाळी शाळेत एका आव सोडी, दुपारी सगळी शाळेतले एका घराकडे सोडी. तो शिक्षणाचा काय विषय सांगते तू हळूहळू शाळेतली गमती. कारण सुंदर भजनाची सुरुवात बुवानी केलेली आहे. जे चांगले आहे त्याला चांगलं म्हणणारा समीर कदम आहे. आज बुवानी सांगितलं की ज्याचे दात पुढे ते का 2 बिस्किटचे पुढे. बोललो की ना माझा दोष हा. मी काय दात लहानपणी असे ओढून ओढून बाहेर काढलं. आजी काही गेली ती तू सांग. तुका बारी आवडत बाकीचा माका माहिती ना. अरे तू माझ्यावर वाट ठेवलं. समीर भोडची आई आहे ती. असं ते ती म्हणता होय होय. तीच माका विचारता तुम्ही आधी आमच्या समोर वारी करून दाखवा. म्हणून ती का दाखवता ह्या वयात माका 2 झिलत मी काय कमी हो. मग म्हणता बिटवा माझा ढिला करता. असू दे. आज समीर भोडची आई आहे. पण म्हणजे तिला कॉन्फिडन्स नव्हतं. तिने मला ज्यावेळी बघितलं तिला वाटलं हा लहान पोरगा आहे, बारकाच होता. पण आवशी खरा सांगतो ह्या वयात माका 2 झिलत. नेतृत्व आणि कर्तृत्व किती महान आहे माझा काही विचार. तर बाकीचं जाऊन दे. तू बारीक बघ आणि नंतर माका जाताना सांग. पण तू शेवटपर्यंत जायचं ना. तू गेलोस काय समीर भोडांकडनं मी 1000 रुपये घेतले. गेली तिला आणि कोणाक जाऊ द्यायचा नाही. अगदीच नाही. जेवण उरला आम्ही जाताना जेवून जाऊ. काय टेन्शन घेऊ नको. त्यातल्या त्यात वाटण्याची बटाट्याची भाजी एकदम मस्त होय ना रे. खाल्लं तरी काय नुसतं मेंदू वडच खाल्लं. आम्ही ट्रान्सफर करतो. पण सुंदर जोडी आहे. अभिषेक शिरसाट बुवा आणि समीर कदम बुवा. एकाचे दात पुढे एकाचा नाक पुढे. ती शिरसाट मसाले गाडी फिरतो तुमका माहित काय हा. ती शिरसाट मसाले आणि मध्यंतरी 300 करोडची प्रॉपर्टी वाली राधिका मसाले ती तुमका माहित असते. राधिका मसाले हा गॅरी ती 300 करोड वाली प्रॉपर्टी राधिका मसाले. शिरसाट मसाले हेचो आणि राधिका मसाले ती. ह्याची मिरची आणि तिची फकी. दोघांचा बिझनेस हा. उगाच पैसे कमी येत ना. गुगल पे नंबर देता. दे चांगली गोष्ट आहे. पण व काय दात हे माझे काय मी ओढून काढलेले नाहीत बरं ना. कारण प्रत्येक आईला मूल होतं. त्या मुलाच्या बारशा दिवशी आई विहिरीवर जाते. जातास की नाही. लाडू पेढे घुगरे तांदूळ घेऊन जातास की नाही गेलास तरी होय म्हणा. विहिरीवर जाते. लाडू पेढे घुगरे घेऊन जाता आणि ते पूजा करता. बावडे जाऊन विहिरीवर जाऊन आणि तांदूळ लावता की नाही. तांदूळ का लावता. आपल्या चेडवाचे किंवा झेलाचे दात चांगले होते म्हणून तांदूळ लावतास की नाही होय तरी म्हणा. माझ्या औषध ताच केल्या. फक्त काय झालं माझ्या बारशात गडबड जास्त होती. सगळी बायका इली म्हणते चल गो चल. त्या गडबडीत ते लाडू पेढे घुगरे सगळ्या घेतल्या. तांदूळ साधे घेऊन ते सोडून बासमती घेऊन गेली. आणि ते बासमती लावल्या झाले लांबडे. मी काय करते काय माझं दोष आता. दाताडीनी नाकाडे पण ह्याच्या आजी नाक ओढून ओढून लांब केलेलं. सांगते आधी भजनात सुरुवात करते. काही वेळ कमी आहे. या ठिकाणी फडके डोईला जीर्ण वस्त्र ल्याला संत साई आला माझा. हा अभंग होऊ दे झलक. पप्पू सावंत यांच्याकडनं हे 101 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. स्वीकार करते. आभार मानते. धन्यवाद. कार्यक्रमाला थोडासा उशीर झालाय कारण बुवानी सांगितल्या प्रमाणे. कारण आम्ही खूप फिरत आलोय. कुठून इलं ते आमच्या आमका माहित आहे. पण तो आसंदी विषय जाऊ देत. पण आता जो कार्यक्रम या ठिकाणी नंतर होणार त्यात तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. बुवानी सांगितल्याप्रमाणे मुंबईवाले जास्त आहेत. कारण 56 कुटुंब बुवा या ठिकाणी 56 कुटुंब आहेत. पण आता सध्या बघायला गेलात तर इथे जास्तीत जास्त 6 ते 7 कुटुंबच असतात. बाकी सगळे मुंबईवाले आहेत. कळला. कागद बघ. पैसे कमी असे नाही. कागद बघ केवढं लांब. टेन्शन घेऊ नको. ते वही घेऊन बसलेत. पैशाचं काही नाही. पण एखादा भाऊ आपल्या मुंबईला आला
तर ती बहीण असते ती काय करते सांगा मला? काय करते? गावाला जाताना, भाऊ गावाला जाताना काय करते? आपल्या नवऱ्याच्या पाकिटात ती बहीण हात घालते की नाही? 500,000 काय गावतीत ते काढता आणि कोणाच्या खिशात घालता? भावाच्या. तसा जर तुमका वाटला समीर कदम लांबून आलेला आहे, असा फिरत फिरत आपला भाऊ लांबून आलेला आहे, तुम्हाला वाटलं तर नवऱ्याच्या पाकिटात हात घाला. 100, 500, 50 काय गावतीत. आणि दुसरा भाऊ अभिषेक शिरसाट, त्याला पण काहीतरी द्या, त्याचा बिझनेस सध्या मंद आहे, कारण मिरची 200 रुपये नाही रे. हा असू दे. आरंभी वंदीन अयोध्येचा, आरंभी वंदीन अयोध्येचा, आरंभी वंदीन अयोध्येचा. भक्ताची आगादा, भक्ताची आगादा, भक्ताची आगादा, भक्ताची आगादा पावत कीर्ती हराची मुखी बोलवेना, कीर्ती हराची मुखी बोलवेना, कीर्ती हराची मुखी बोलवेना, कीर्ती हराची कैवल्यदाता मनुजा कडेना, कैवल्यदाता मनुजा कडेना, एकाग्रनाथ विषंगिकारी, एकाग्रनाथ तुझवीन शंभो माझा कोण तारी, शंभो 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 तुझवीन शंभो माझा कोण तारी, शंभो तुझवीन शंभो माझ कोण तारी,
श्री पंढरीनाथ श्री विघ्नहर्ता वक्रतुंड गणपती गजानन सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण ग्रामदेवता श्री लिंग रवळनाथ श्री बेताळ मुंजेश्वर स्वयंभू रामेश्वर श्रीदेव गांगेश्वर श्रीदेव राटेश्वर भगवती पावनाई भवानी अंबिके जगदंबे कुलस्वामिनी तुळजा भवानी आई शिवराई सातेरी हेदुबाई नवला देवी माते तुझा स्वामी समर्थांचा जगद्गुरु दत्तात्रयांचा आपापल्या आई वडिलांचा पैसरल्या जागेवाल्याचा कणकवलीच्या परमपूज्य भालचंद्र बाबांचा देव कुणकेश्वराचा सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य कैलासवासी काशीराम परम सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य सुशील गोठणकर बुवाने सांगितल्याप्रमाणे भजनाला गर्दी किती आहे त्यापेक्षा भजनाला दर्दी किती आहेत याला आम्ही जास्त महत्व देतो. तुम्ही कितीही रसिक असलात तरी आम्ही आमचं जे काम आहे ते करून जाणार. कारण बुवाने सुरुवातीलाच सांगितलं की ते शाळेत सकाळी गेले दुपारी त्यांना घराकडे पाठवलं गेलं. पण आम्ही शिकून शिकून मेलो ना बुवा. आम्ही 10वी पर्यंत मराठी ए बाबू सेमी इंग्लिश शांत आम्ही शिकून शिकून मेलो. आमच्या बीएमबीए पण सरांनी चिमटे काढलेले. पण कोरोना येलो आणि ही छोटी छोटी मुलं आहेत ना हिने खैचो देव पुजलेल्याने काय माहित 2 वर्ष शाळाच बंद. ती शाळेत गेलीच नाही. त्यांच्यासाठी शाळा खायची मोबाईलवर इंटरनेट स्कूल आणि इंटरनेट स्कूलीला मोबाईलवर शाळा. पण मोबाईलवर शाळा येली पण खुश कोण बापूस किती बिचारा. कारण मोबाईल पोरगी अशी ठेवी बाई मोबाईलवर ये पोरगो समोर अभ्यासात बसा आणि त्या पोरग्याच्या पाठी बापूस बसा. तू ना सगळे आम्ही शिकाण गेलो काय आम्ही ते दिवस. आजच्या मुलांना पण जुन्या जाणत्या लोकांचा आदर करणं गरजेचं आहे. आज इथं वयस्कर माणसं बसलेली आहेत आणि ही छोटी मुलं बसली. त्यांना जर विचारलं 5 पैशाचं नाणं पाहिलं का ती बोलणार आम्ही नाही पाहिलं. 2 पैशाचं नाणं आम्ही नाही पाहिलं. पण जुन्या जाणत्या लोकांनी 2 पैशाचं पण नाणं पाहिलंय. ह्या मुलांनी 2000ची नोट पाहिली आहे. त्याच पद्धतीत जुन्या जाणत्या लोकांनी 2000ची नोट पाहिली आहे. या मुलांनी मोबाईल पाहिलाय. त्याच पद्धतीत जुन्या जाणत्या लोकांनी कामावर गेल्यानंतर मोबाईल असं ढकलतात ना तो मोबाईल त्यांनी वापरलेला कम्प्युटरवर ते लिहिल्या काम करतात. आणि म्हणून जुन्या जाणत्या लोकांचा आदर करणं गरजेचं बरोबर ना. शाळा काय आम्ही शाळेत असताना लय गंमत केली. ह्यो शाळेत असताना एका बाईने विचारले नाही मराठीचं विषय व्याकरण. चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा खंत केल्या काही केल्या बोले ना याचा अर्थ अभि सांग. अभि उठला नाक लाप करून असाच सेम टू सेम असं ओढूनच वळलं ना किती. अभि म्हणता बाई चाफा बोले ना चाफा चाले ना चाफा खंत केल्या काही केल्या बोले ना याचा अर्थ नक्कीच चाफा मेलेला आहे. गेली काय अरे हल्लीची ही मुलगी मुलांना यांच्या नादाक लागायचं ना. माझे बारके 2 होत पण येऊन जाऊन 5-5 मिनिटांना औषधाकडे जाऊन पैसे मागतो. मम्मी 5 रुपये दे मम्मी 10 रुपये दे. मी बायकोक सरळ सांगले पोरग्यांचे खाऊ पिऊचे लाड पैशाचे लाड अजिबात करायचे ना. बायकोन माझा ऐकल्या पोरगो इलो पैसे मागा मम्मी 5 रुपये दे. मम्मीने पोरग्याला सांगल्या पप्पाने सांगितले खाऊ पिऊचे लाड पैशाचे लाड नाही. असा 4-5 वेळा येऊन पैसे मागले ना औशीकडे. औशीन काय देऊ ना ते काही राग हल्लीचे पोरणा ते राग गेलो बाजूक आमच्या दुकानात गेलो दुकानात म्हणता काका एक आईस्क्रीम द्या. त्या काका माहित होतो ह्यो समीर कदमा तुझी. त्या काकाने एक आईस्क्रीम दिली आणि ह्यांनी खाल्या 5 मिनिटात
2 सेकंदात तो संपवल्या. परत दुसरं घेतल्या, काका अजून एक द्या. असे जवळजवळ 5 आईस्क्रीम खाल्या. 5 आईस्क्रीम खाल्या माझ्या झिला. आणि घरात एक वाटेक लागले. तो दुकानदार बोंबलता, समीर कदम बुवांच्या झिला 5 आईस्क्रीम खाल्लं, पैसे कोण देतो लो? वर्ग्यान काय उत्तर द्यायचा? काकानो पप्पाने सांगल्याने या खाऊ पिऊचे लाड, पैशाचे लाड नाही. इतके असं होतं, पैसे तरी काढा खिशात. हा मनोरंजनाचा विषय आहे. आजी आता वळखलंस ना बाबा तू? आता घरात जायचं ना तू आधीच. सागप गपनीप गपसानीप गरे निसा कोरे तू गडबड नाही ना तुझी? पुढसून धाव, पाठसून धाव नका, घास मारी नाही. लिहून घेत का? सात सुरानी केली प्रार्थना, सात सुरानी केली प्रार्थना. गणराया तुम्ही यावे नरजना, गणराया तुम्ही यावे नरजना. गळली त्रिभुवने प्रकाशली हरी म्हणे, गळली त्रिभुवने प्रकाशली हरी म्हणे. राजकुमार पारकर, एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊ दे. समीर भुवड यांची आई सौ शारदा तुकाराम भुवड यांच्याकडनं हे 101 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे माजी सैनिक कैलासवासी आत्माराम भागोजी भुवड व भावेश रमाकांत भुवड यांच्या स्मरणार्थ श्री रमाकांत आत्माराम भुवड यांच्याकडून 201 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेले. स्वीकार करतोय, लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. असंच तुमचं प्रेम आमच्या पाठीशी सदोदित राहू देत असं त्या विठ्ठल रखुमाईच्या चरणी प्रार्थना करतोय.
धन्यवाद. रूपाचा ध्यानाचा अभंग. तत्पूर्वी आज महाशिवरात्र. मरा मरा मंत्र उच्चारताना त्याचा रामनाम झाला, वाल्याचा वाल्मिकी झाला, तदनंतर रामायण लिहिलं गेलं, बरं ना. मग जो सुरुवातीला राम राम हा उच्चार दिला तो राम कोणता? तर तो ज्यावेळी सागर मंथन झालं, त्या सागर मंथनामध्ये हलाहल विष बाहेर पडलं, 14 रत्न बाहेर पडली. त्यामध्ये हलाल विष, हलाहल हे रत्न म्हणजे विष बाहेर पडलं. ते शिवशंकरांनी प्राशन केलं आणि त्यांच्या अंगाची लाही लाही झाली. किती काय केलं तरी अंगाची लाही लाही थांबत नव्हती. आणि ज्यावेळी ते निद्रिस्त अवस्थेत गेले तो दिवस म्हणजे आजची महाशिवरात्र आहे, बरोबर ना. आणि महाशिवरात्रीचा दिवस आज पण आहे. आणि त्याचप्रमाणे एक दिवस आहे तो म्हणजे जागतिक महिला दिन. या त्यांनी सांगा का नाही, त्यांनी फक्त बचत गट सांगल्या. पण त्या बचत गटवर ज्यावेळी कोरोना आला त्या बचत गटच्या महिलांनी, आज कोरोनामध्ये बऱ्याच पुरुषांच्या नोकऱ्या गेल्या, पण त्या बचत गटमध्ये असणाऱ्या महिलांनी आपले संसार सांभाळले, बरोबर ना. पुलवामामध्ये हल्ला झाला, सैनिक शहीद झाले, पण त्यांच्या कुटुंबाला त्या बचत गटच्या महिलांनी 1 करोडची मदत केली. ते बचत गट आहे आणि म्हणून महिलांचा आदर करणं गरजेचं. आज महिला जागतिक महिला दिन आहे. आज महिलांना काय कमी आहे? काय कमी आहे? महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला कोण? मुलगी. 2 नंबरला मुलगी. मुलगो खया खालसून 1 नंबर. त्या टीव्ही, आता तुम्ही टीव्ही बघता, टीव्हीचा जमाना आहे. कोणताही कार्यक्रम बघताना मध्येच एक ऍड येता की नाही ऍड, त्याच्यात महिलांचा ऍड कसले असतं? साबणाचे. लक्ष लगाव तंदुरुस्ती पाहू, मोती लगाव खुद जान जाओ. पण त्या पुरुषांका बिचाऱ्यांका ऍड काय असतं? इजगाड लगाव खुजली भगाव. काय पाप केलं त्यांनी मला सांगा. पण आज जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. बाकी जास्त काय बोलत नाही, रूपाचा ध्यानाचा अभंग करतो. तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना. काय गाणी होती, नाही तर आताची गाणी. पोरग्यांका, आमच्या पोरग्यांका गाणीला आमच्या पप्पानी गणपती हल्ला. औस खुश, औस मोबाईल घेता, पोरग्या उभो करता, नाच. आमच्या पप्पानी गणपती हल्ला. पण त्याला पोरगो विसरलेलो असतं, पप्पानी त्या का हाणला. हाऊस पण विसरलेली असताना तो पण विसरला. अरे गणपती आणला कोणी? आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा. आम्ही उगाच उडी मारतो, पप्पानी गणपती आणला. एका गाण्यात फेमस पोरगी. पण गणपती आणला त्यांचा आदर बाळगणं गरजेचं आहे. म्हणून म्हणतो तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन अनजाना, कैसा है ये बंधन अनजाना, नहीं जाना, तेरे मेरे बीच में, तेरे मेरे बीच में कैसा है ये बंधन पाहता, रूप पाहता, रूप पाहता, रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी.
धन्यवाद। या ठिकाणी श्री अण्णाजी उर्फ अबू भोवड यांच्याकडून आई वडिलांच्या स्मरणार्थ 101 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलेले स्वीकार करते, आभार मानते। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद।